नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक बाब गंभीरपणे मांडणं आवश्यक आहे असं मला वाटतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाची जी ससेहोलपट महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्याकडे कोणी फारसं गंभीरपणे बघितलेलं नाही. जो पक्ष 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला, 48 पैकी 13 जागा काँग्रेसला मिळाल्या आणि तेवढ्या जागा इतर कोणाकडे नसल्यामुळे काँग्रेस हाच परत एकदा महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष झाला. अशा काँग्रेसचे नेते नाना पटोलेंपासून सगळे फुशारक्या मारत होते. नवे आता होईल तो मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा असेल, पण तो काँग्रेसचा असेल, इथपर्यंत गेले. पण कोणीतरी त्याच आपल्या पक्षाकडे आणि त्या पक्षाच्या विकलांगतेकडे गंभीरपणे बघत होतो का, असा प्रश्न आज विचारला पाहिजे. कारण अवघ्या 6 महिन्यामध्ये तोच काँग्रेस पक्ष हा जवळजवळ 5 नंबरचा पक्ष होऊन गेलेला आहे. मुख्यमंत्री आमचाच असेल असं म्हणणाऱ्यांना विरोधी नेतेपद सुद्धा हक्काने मागता यावं इतक्या 29 जागा मिळालेल्या नाहीत. तर का मिळालेल्या नाही आणि याचं विवेचन कोणालाही करावं असं वाटत नाही. पण ते करणं आवश्यक इतक्यासाठी आहे की काँग्रेस पक्ष हा आज सुद्धा काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या खेडोपाडी रुजलेला एक पक्ष आहे. त्याची मतांची टक्केवारी तुम्ही बघितली तर तुम्हाला कळेल की जागा किती मिळाल्या सोडून द्या, पण काँग्रेस पक्ष आज सुद्धा 15-16% मतांवर आहे. एवढी मतं 20 जागा आमदारकीच्या जिंकणाऱ्या उद्धव ठाकरेंना 9-10% पलीकडे झेप घेता आलेली नाही. त्याच्या 1.5 पटीपेक्षा जास्त काँग्रेसकडे मतं आहेत, पण काँग्रेसच्या आमदार कमी आहेत. हे मी एवढ्यासाठी सांगतो मित्रांनो, की काँग्रेसकडे 16% मतं असतील तर त्या पक्षाला महाराष्ट्रात भवितव्य आहे. अगदी तुमच्या उत्तर प्रदेश किंवा बिहार सारखा काँग्रेस किंवा तमिळनाडू सारखा काँग्रेस महाराष्ट्रात नामशेष झालेला पक्ष नाहीये. जे काय आहे त्या 16%ची मशागत केली तर काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये परत एकदा आपल्या पायावर उभं राहणं शक्य आहे. पण म्हणतात ना की अनवरस पोर, बेवारस पोर, अक्करमाशी पोर म्हणतात, की रस्त्यावर ज्याला आई बाप कोण आहेत पत्ता नाही आणि भीक मागत कसं बस पोटाची भागवणारं पोर असतं. त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाची अवस्था किंचितही वेगळी नाही. आज आजची तारीख तुम्ही घेतलीत तर काँग्रेस पक्ष हा असा आहे की ज्याच्यामध्ये कॅमेऱ्यासमोर येणारे डझनभर नेते तुम्हाला महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात सापडतील. पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष नव्याने आपल्या पायावर उभा करावा या जिद्दीने कामाला लागेल, संघटना उभारेल, असा एकही नेता सापडत नाही. की जो समजा नाना पटोले विदर्भाचे आहेत तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणात त्यांना कोणी विचारत नाही. कोकणातला कोणी नेता असेल तर त्याला पश्चिम महाराष्ट्रात कोणी विचारत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला कोणी नेता असेल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचंच त्याला कोणी विचारत नाही. यशवंतराव चव्हाण, शरद पवारांपासून वसंतदादांपासून एकापेक्षा एक दिग्गज नेते ज्या काँग्रेस पक्षात होते महाराष्ट्राच्या, त्या पक्षाची आज अवस्था निर्णायकी झालेली आहे. अध्यक्षपदावर कोणाला तरी गुळाचा गणपती म्हणून बसवला म्हणून पक्षाचा एक सांगाडा दाखवता येतो पदाधिकाऱ्यांचा, म्हणून तो पक्ष नसतो. कारण पक्ष हा हजारो कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून आणि संघटनेतून उभा राहतो. आज तशी काँग्रेस पक्षाची अवस्था नाहीये. म्हणून मतांची टक्केवारी दिसते त्या प्रमाणात काँग्रेसची संघटना दिसत नाही. तुमच्यापेक्षा कमी टक्के मतं असून शिवसेना उबाठाकडे संघटना होती म्हणूनच त्यांना 20 तरी आमदार निवडून आणता आले. पण काँग्रेसला उबाठा शिवसेनेच्या 1.5 पटीने मतांची टक्केवारी असून उमेदवार निवडून नाही आणता आले. अगदी जिथे दीर्घकाळ काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण किंवा असे नेते आहेत तिथे सुद्धा त्यांचा दारुण पराभव झाला.
याचं कारण त्यांनी आपली पदं सांभाळली, सत्ता उपभोगली, पण संघटनेकडे साफ दुर्लक्ष केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात बघायला गेलात तर जवळजवळ गेली 15-20 वर्ष अक्षरशः बेवार पक्ष होऊन गेले. शरद पवार, अंतुले, शंकरराव चव्हाण यासारखे नेते बाजूला झाल्यापासून काँग्रेस पक्षात राज्यव्यापी नेतृत्व ज्याला म्हणता येईल असा थोडासा आपण विलासराव देशमुखांकडे बघू शकतो. सुशील कुमार थोडेसे होते, थोडेसे म्हणतोय. पण ज्यांनी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवे, एक उदाहरण देईन तुम्हाला. ज्या वेळेला तेलुगू देशमचं आव्हान उभं राहिलं आणि आंध्रमधला काँग्रेस पक्ष बघता बघता ढासळून गेला होता आणि चंद्राबाबूंना कोणी हरवूच शकत नाही अशी भूमिका जनमानसात आणि एकूण मीडियामध्ये निर्माण झाली होती. अशा वेळेला काँग्रेस पक्षाची धुरा राजशेखर रेड्डी, आत्ताचे जे जगनमोहन रेड्डी म्हणून आहेत, त्यांच्या वडिलांकडे काँग्रेस पक्षाची धुरा सोपवण्यात आली, नेतृत्व देण्यात आलं. या माणसाने आपल्या पक्षाच्या कार्यालयात बसून आदेश देण्यापेक्षा पदयात्रेचा कार्यक्रम हाती घेतला. तेव्हा तेलंगणा आणि आंध्र मिळून अखंड एक राज्य होतं. अखंड राज्य होतं तेलंगणा आणि आंध्र हे एकच राज्य होतं. या संपूर्ण तेलंगणामधून 42 लोकसभेचे खासदार निवडून जात होते. जवळजवळ 1.5-2 वर्ष राजशेखर रेड्डी हे अक्षरशः पैदल काय तो पायदळी आंध्र प्रदेश पिंजून काढत होते. पायी फिरले, पदयात्रा केल्या 1.5 वर्ष. एक एक गावामध्ये, एकेका तालुक्यामध्ये, एकेका जिल्ह्यामध्ये आणि प्रामुख्याने हैदराबाद सारखं इन्फोटेकचं एक मोठं राजधानी चंद्राबाबू निर्माण करत होते आणि त्यांच्याकडे सीईओ म्हणून एखाद्या कंपनीचा महासंचालक म्हणून बघितलं जात होतं. अशा वेळेला ग्रामीण भागातला मतदार हा चंद्राबाबूंविषयी नाराज आहे हे ओळखून त्या मतदाराला आणि त्याची मशागत करायला राजशेखर रेड्डी 1.5 वर्ष पायपीट करत फिरले आणि अक्षरशः राजकीय विश्लेषकांना त्यांनी धक्का दिला. कारण 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं भाजप सरकार सत्तेतून गेलं एवढंच नाही तर काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी आवश्यक असलेलं जे काही थोडंसं पाठबळ पाहिजे होतं ते आंध्र प्रदेशातून राजशेखर रेड्डी यांनी दिलं होतं. जिथून काँग्रेस पक्ष संपला असं म्हटलं जात होतं, तो त्यांनी गावोगावी जाऊन एक एक कार्यकर्ता जोडला. तिथल्या कार्यकर्त्याला पाठबळ दिलं. पक्षाच्या कार्यालयातल्या वातानुकूलित केबिनमध्ये बसून पक्षाध्यक्ष म्हणून काम केलं नाही. पण ही पदयात्रा एका बाजूला अधिक डावे पक्ष असतील, इतर छोटे मोठे पक्ष असतील, त्यांना सोबत घेऊन राजशेखर रेड्डी यांनी 2004च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तेलुगू देसमला पछाडलं. आणि नुसतं पछाडलं असं नाही, पुढची 5 वर्ष राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री होते. त्यानंतर 5 वर्षांनी आलेल्या 2009च्या निवडणुकीमध्ये त्यांनी मित्र पक्षांना सोबत न घेता स्वबळावर आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलं. कारण त्यांनी गावोगावी जाऊन संघटना बांधली होती. मुख्यमंत्री होण्यापूर्वी राजशेखर रेड्डी यांना खेड्यापाड्यातला मतदार आणि एक एक सामान्य कार्यकर्ता ओळखत होता आणि अशा कार्यकर्त्यांच्या संघटनेची वीण करून त्यांना विणून त्यांनी काँग्रेसचं एक संघटन उभं केलं होतं, जे पुढल्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी आपल्या अहंकारापायी तोडून मोडून टाकलं, तो वेगळा विषय. पण सांगायचा मुद्दा असा की ज्या वेळेला राजशेखर रेड्डी यांच्यासारखा जनतेमध्ये जाऊन पक्षाची एकेका कार्यकर्त्याला जोडून घेत उभारणी करणारा नेता असतो, तेव्हा शून्यातून पण परत एकदा पक्ष उभा राहू शकतो. आणि हे राजशेखर रेड्डींनी का केलं होतं? कारण त्यांना माहिती होतं की काँग्रेस पक्षाचा मतदार मोठ्या संख्येने, मोठ्या टक्केवारीने आंध्र प्रदेशात आहे. जमीन काँग्रेससाठी सुपीक आहे, पण त्या जमिनीची मशागत करावी लागेल. जमीन सुपीक आहे
त्यामुळे कुठलीही मशागत न करता त्यावरून पीक येईल असं जर जमीन मालक समजत असेल तर तो मूर्खांच्या नंदनवनात असतो. आणि महाराष्ट्रातले बहुतेक काँग्रेस पक्षाचे नेते अशा मूर्खाच्या नंदनवनात बागडत असतात. आणि म्हणून लोकसभेत जे किरकोळ यश मिळालं होतं त्याच्यावर स्वार होऊन अधिक मशागत करून महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला चांगलं यश विधानसभेत मिळवून देण्यापेक्षा नाना पटोले असतील, तुमचे बाळासाहेब थोरात असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, हे तोंडपाटीलकी करत राहिले. पण खेडोपाडी फिरून त्या आपल्या कार्यकर्त्याला आणि आपल्या पाठीराख्या मतदाराला प्रोत्साहित करण्याची जबाबदारी कोणीही उचलली नाही. म्हणून टक्केवारीत उबाठा शिवसेनेच्या 1.5 पटीने मतं आणि निवडून आलेल्या आमदारामध्ये उबाठा सेनेच्या 20% कमी जागा. हे का दिसतं? तर काँग्रेस पक्ष विलासराव देशमुख यांच्या मृत्यूनंतर जे नेतृत्व उभंच राहिलं नाही काँग्रेसमध्ये, राज्यव्यापी नेतृत्व उभं राहिलं नाही, त्यामुळे काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रात जवळपास अनवरस होऊन गेलाय, बेवारस होऊन गेलाय. त्याच्याकडे नेता नाहीये की ज्याच्या शब्दावर राज्यातला पक्ष हलेल, चालेल. प्रत्येक गोष्टी आता सुद्धा काही त्या बीडमध्ये काही घटना घडली किंवा मार्कडवाडीला काहीतरी व्हायचं होतं, तिकडे राहुल गांधी येणार, तिकडे राहुल गांधी येणार. बीडमधले काय ती एक देशमुख नावाच्या सरपंचाची हत्या झाली, त्याच्या विधवेला राहुल गांधी भेटायला येणार. कशाला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पाहिजे? महाराष्ट्रात काँग्रेसला कोणी नेता नाही राज्यव्यापी की प्रत्येक बाबतीत तुम्हाला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी लागतात. देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महाराष्ट्राचा नेता होऊन बसले. पदोपदी त्यांना अमित शहाना आणा, मोदींना आणा, जे पी नड्डा आणा असं करावं लागत नाही. अगदी उभाठा शिवसेना घ्या, भले पक्ष दुबळा झाला असेल, पण आज त्यांचा सर्वोच्च नेता उद्धव ठाकरे हा महाराष्ट्रात कधीही उपलब्ध आहे. आणि त्यामुळे कुठेही गाव पातळीवर जायचं झालं तर उद्धव ठाकरे जाऊन पोहोचतात. पण काँग्रेसमध्ये असा महाराष्ट्राचा एकमेव शक्तिमान प्रभावी नेता नाहीये काँग्रेसमध्ये की जो गेला तर राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी आले पाहिजेत अशी गरज वाटत नाही. आणि त्यामुळे काँग्रेस हा पक्ष महाराष्ट्रामध्ये संपूर्ण अनवरस होऊन गेलेला आहे. अनवरस होऊन गेले. अजितदादा जातात, शरद पवार जातात, सुप्रियाताई जातात. पण पवार, उद्धव ठाकरे, फडणवीस किंवा अजितदादा वगैरे, एकनाथ शिंदे अशी माणसं अशा क्रिटिकल ठिकाणी गेली तर जो प्रभाव पडतो तो नाना पटोले जाऊन पडतो का? नाही पडत. पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात गेले म्हणून मार्कडवाडीमध्ये काय होतं का? नाही होत. तिथे असं बघितलं जातं की काँग्रेसने काही मार्कडवाडीकडे दुर्लक्षच केलं. का? तर राहुल गांधी आले नाहीत, प्रियंका वाड्रा आल्या नाहीत. याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा मतदार आहे, मरगळलेली का होईना संघटना आहे, ढाचा आहे, पण त्यावर हक्क गाजवून तिच्यामध्ये संजीवनी घालू शकेल, पुनरुज्जीवन करू शकेल असा कोणीही नेता नाही. जसा नेता आपण बघितला की रेवंत रेड्डी सारख्याने तेलंगणात मेलेला काँग्रेस पक्ष जिवंत करून दाखवला. किंवा राजशेखर रेड्डीचं मी उदाहरण दिलं. किंवा काँग्रेसमधून बाहेर पडून ममता दिदीने अख्खा एक काँग्रेस नावाचा प्रादेशिक पक्ष बंगालमध्ये उभा केला, जिथे 6-7 निवडणुका जिंकणाऱ्या डाव्या आघाडीला धूळ चारली. आजही काँग्रेस महाराष्ट्रात पूर्णपणे मेलेली नाही. जशी तमिळनाडू, युपी, बिहार अशा राज्यामध्ये काँग्रेस साप मेलेली आहे. मेलेली आहे, सांगाडा पण शिल्लक नाही. पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा सांगाडा आहे. सांगाडा आहे. आणि त्याला थोडं टॉनिक दिलं, थोडी मशागत केली, थोडा व्यायाम केला, वर्जिश केली, तर काँग्रेस हा पक्ष आपल्या पायावर उभा राहू शकतो. आणि लोकसभेमध्ये त्याची चुणूक दिसली. कारण महाराष्ट्रातला हा मतदार सुद्धा आज मानतो की काँग्रेस हाच भाजपला राष्ट्रीय पातळीवरचा तुल्यबळ पक्ष आहे. आणि
हे लक्षण असतं. काँग्रेस महाराष्ट्रात जिवंत आहे याचं लक्षण कुठलं होतं? तर लोकसभेमध्ये सामान्य मतदाराने काँग्रेस पक्षाला सिग्नल दिला होता की भाजपशी टक्कर देऊ शकणारा राष्ट्रीय पक्ष म्हणूनच आम्ही काँग्रेसकडे बघतो. महाविकास आघाडीतून अधिक जागा शिवसेनेने उबाठाने लढवल्या, पण त्यांच्या जागा आल्या 9 आणि काँग्रेसच्या जागा आल्या 13. याचं कारण असं की सामान्य मतदार पण समजतो की राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण असेल तर उद्धव ठाकरे किंवा उबाठा शिवसेना यापेक्षा काँग्रेस प्रभावी आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटापेक्षा काँग्रेस प्रभावी आहे. आणि हा जो सिग्नल मतदाराने लोकसभा निवडणुकीत दिला होता तो काँग्रेसच्या नेत्यांना समजून घेता आला नाही की पचवता आला नाही आणि त्यामुळे फुशारक्या मारण्यात सगळे रमले. पण संधी जी संधी जी पोषक परिस्थिती मतदाराने काँग्रेस पक्षासाठी निर्माण करून ठेवली त्या पोषक परिस्थितीला समजून घेण्याची क्षमता असलेला प्रदेशाध्यक्ष नव्हता, नाना पटोले होते. नाना पटोले असोत, पृथ्वीराज चव्हाण असोत, बाळासाहेब थोरात असोत, अशा नेत्यांना आपल्या मतदारसंघ किंवा फार फार तर आपल्या जिल्ह्या पलीकडचं राजकारण पण समजत नाही, जनमानस समजत नाही. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला अनवरस म्हणायची वेळ आता आलेली. अनवरस म्हणायची वेळ आली. आणि यातून बाहेर पडायचं असेल तर काँग्रेस म्हणूनच कोणीतरी काँग्रेस मानसिकतेचा नेता पुढे यावा लागेल. म्हणून मी मध्ये एकदा बोलताना बोललो होतो की शरद पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि सुप्रिया ताईंसारख्या एखाद्या महिला नेत्याला सुद्धा काँग्रेसमध्ये आणून उभं केलं तर सुप्रिया ताई आणि शरद पवार आणि उरलेली काँग्रेस मिळून एक चांगला राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रात उभा करू शकतील जो भाजपला आव्हान देऊ शकेल. पण तसं नसेल, कुठल्याही दगडाला शेंदूर फासू आणि त्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा आम्ही अध्यक्ष करू याच भूमिकेत जर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष राहिला तर मग काँग्रेस पक्षाला हळूहळू करत महाराष्ट्रात सुद्धा मरून जावं लागेल. लक्षात ठेवा, 5-5 वर्ष विरोधी पक्षात बसून ते डी के चंद्रशेखर काय डी के त्याचं नाव विसरलो, तो उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री सिद्धरामय्या आहेत कर्नाटकचे. 5 वर्ष 4 वर्ष विरोधी पक्षात बसून त्यांनी ज्या प्रकारचं राजकारण लोकांमध्ये राहून केलं त्याचा फायदा त्यांना मिळाला. विधानसभेत असेल, विधानसभेच्या बाहेर असेल, आंदोलनाच्या स्वरूपात असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या स्वरूपात असेल, सिद्धरामय्या आणि त्यांचे डी के एस नावाचे जे सहकारी आहेत यांनी ज्या प्रकारची झुंज दिली त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसला बहुमतापर्यंत झेप घेता आली. ही महाराष्ट्रामध्ये असा विचार सुद्धा काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व करत नाही. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात सारखे नेते स्वबळावर लढण्याची हिंमत सुद्धा दाखवू शकत नाहीत. याचं कारण ते राज्यव्यापी नेते पण नाही, ते आपल्या जिल्ह्यापुरते मर्यादित नेते आहेत. आणि त्यामुळे ज्या पक्षाला राज्यव्यापी नेता नाही त्या पक्षाला राज्यव्यापी राजकारण करणं अवघड होऊन जातं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर जसे तुमचे हितेंद्र ठाकूर आहेत पालघर आणि ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत, राजू शेट्टी काय तो सांगली आणि कोल्हापूर पुरते मर्यादित आहेत, बच्चू कडू तो अमरावती अकोला काय 2-4 ठिकाणी असतील तसे, ओवायसी किंवा समाजवादी पक्ष जसा चिरकुट 2 जिल्ह्यांपुरता मर्यादित असतो त्यापेक्षा आजच्या काँग्रेस नेत्यांची क्षमता, मी नेत्यांची बोलतोय पक्षाची नाही, हे जे छोटे छोटे सांगितले राजू शेट्टी वगैरे त्या लेव्हलचे नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात असतील तर त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करता येणार नाही. याचं कारण त्यांच्या दृष्टीचा आवाका 1-2 जिल्ह्या पलीकडचा नाही. राज्यव्यापी भूमिका घेणं आणि राज्यव्यापी भूमिका राबवणं आणि राज्यव्यापी कार्यकर्त्याला आपल्या भूमिकेतून मोटिवेट करणं यासाठी राज्यव्यापी भूमिका असलेला नेता लागतो.
आपलं मतदारसंघात अर्ज भरून देवेंद्र फडणवीस मुंबईत वावरू शकतात, राज्यभर फिरू शकतात, म्हणून ते राज्यव्यापी नेता असतात. काँग्रेसकडे असा एकही नेता नाहीये. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे आपापल्या मतदारसंघात अडकणारे नेते. आणि म्हणून काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या या सगळ्या विस्कटलेल्या राजकारणामध्ये अक्षरशः अनवरस आणि बेवारस पक्ष होऊन गेलेला आहे. या येत्या 5 वर्षात काँग्रेस पक्ष त्यातून सावरला नाही तर काँग्रेस पक्ष तिसऱ्यांदा महाराष्ट्रात निवडणूक हरलेला आहे. कदाचित त्यानंतर तो स्वबळावर आणि स्वतःच्या पायावर महाराष्ट्रात उभं राहील असं मला बिलकुल वाटत नाही. तेव्हा ही संधी काँग्रेस पक्षाला स्वबळावर उभं राहण्याची शेवटची संधी आहे. कारण काँग्रेसची जागा घ्यायला शरद पवारांचा गट आहे, उद्धव ठाकरेंचा गट आहे, हे रेडी आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान किंवा छत्तीसगडमध्ये तिसरा पक्ष नव्हता म्हणून काँग्रेस टिकून आहे. महाराष्ट्रात उभाठा शिवसेना आणि शरद पवार गट एनसीपी किंवा शिंदे यांचा पक्ष किंवा अजितदादांचा पक्ष हे आणखीन 4 पक्ष काँग्रेसची जागा व्यापायला उत्सुक आहेत, तयार बसलेले आहेत, शक्तीनिशी बसलेले आहेत. त्यांना रोखायचं असेल भाजपला नंतर रोखा. भाजपला रोखण्याआधी या 4 अपेक्षित पक्षांना काँग्रेसला रोखावं लागेल आणि निदान दुसरा नंबर मिळवावा लागेल. तो मिळाला तर काँग्रेस सावरू शकेल, नाही तर काँग्रेस तमिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश सारखी महाराष्ट्रातून नामशेष होऊन जाईल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा आणि ते घंटीचं चित्र असतं त्याच्यावर क्लिक करा. नमस्कार.